अजितदादांची सुद्धा इच्छा होती की पवार साहेब हे राज्यसभेमध्ये अजून एकदा त्या ठिकाणी गेले पाहिजे। आमच्या पक्षातली सुद्धा इच्छा आहे, पण पवार साहेबांना अजून या बाबतीत आम्ही विचारलं नाही। त्याच्याचबरोबर राऊत साहेबांनी इच्छा व्यक्त केली की पवार साहेब जर इच्छा दाखवत असतील राज्यसभेत जायची तर आम्ही तिथं पाठिंबा देऊ। त्यामुळे या बाबतीत महाविकास आघाडीमध्ये पवार साहेबांच्या बाबतीतली कुठं चर्चा झाली आहे असं मला तरी वाटत नाही, पण जेव्हा चर्चा होईल तेव्हा सर्व लोक पाठिंबा देतील असं विश्वास त्या ठिकाणी आम्हाला वाटतो। पक्ष आधी पवार साहेबांची त्या ठिकाणी बोललं जाईल। पवार साहेबांची तब्येत ही थोडीशी नरम असल्यामुळे, पण आता ती चांगली आहे, त्यामुळे त्यांच्याशी डायरेक्ट कोणी तिथं संवाद या बाबतीतला केला नसावा। पण पुढच्या 2 दिवसामध्ये पवार साहेब जेव्हा मुंबईत येतील तेव्हा आमच्या पक्षातले काही नेते सुप्रियाताई हे त्यांच्याशी बोलून मग इतर पक्षाचे महाविकास आघाडीतले जे पक्ष आहेत त्या नेत्यांना त्या ठिकाणी आम्ही बोलू शकतो, बोललं जाईल आणि त्यांच्या पाठिंब्याने पवार साहेबांना जर इच्छा असेल तर ते नक्कीच राज्यसभेवर जातील। पण ही संवाद होत असताना अजितदादा पक्षाबरोबर आमचा संवाद होईल असं आम्हाला वाटत नाही, कारण दादांची ती इच्छा होती, पण आता या पक्षाची इच्छा आहे का हे त्या पक्षाच्या प्रमुखांना त्या ठिकाणी तुमच्यासाठी सुरक्षेची मागणी सातत्याने केली जाते। एक तर रोहित पवारला कुठली भीती नाही, रोहित पवार कोणाला घाबरत नाही, हे आजपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी बघितलेलं आहे। काळजी कोण करते तर माझ्या परिवारातले जे सगळे लोक आहेत, ज्याच्यामध्ये माझी पत्नी असतील, मुलं असतील, आई वडील असतील, सासरे असतील आणि माझा जे काही कार्यकर्ते आणि माझे मतदारसंघातले लोक आणि सामान्य लोक यांना कुठेतरी त्या ठिकाणी काळजी वाटते, कारण हे जे काही तपास ज्या पद्धतीने अजितदादांच्या बाबतीत चालला आहे तो योग्य पद्धतीने नाही चालला, आणि तो योग्य पद्धतीने नाही चालल्यामुळे आणि जे काही विषय ब्लॅक बॉक्सपासून इतर विषय आल्यामुळे लोकांना जी माझी शंका आहे तीच लोकांना त्या ठिकाणी शंका वाटते। आणि सगळ्यांचं मत आहे एवढे मोठे मोठे लोक या विषयामध्ये जर असतील तर मग उद्या जाऊन माझ्या सेफ्टीबद्दल सुद्धा विषय निर्माण होऊ शकतो। द्यायची नाही द्यायची हा सरकारचा त्या ठिकाणी विषय, पण शेवटी मराठी माणूस म्हणून अजित काकांसाठी आणि काय खरं घडलं हे कुठंतरी आम्हाला कळलं पाहिजे, महाराष्ट्राला कळलं पाहिजे, या हेतूतून त्या ठिकाणी आम्ही लढत राहणार। हरियाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालाय। ते दुःखद भावना आहे। एक तर समजतच नाही की आता अधिवेशनामध्ये कसं बोलायचं, काय बोलायचं, का तुम्हालाही माहिती आहे कधी कधी मीडियाशी बोलत असताना मागून दादा जेव्हा जायचे तेव्हा मिश्किलपणे ते टोमणेसुद्धा त्या ठिकाणी मला मारायचे। जेव्हा दादा आत येत असायचे तेव्हा घोळका आमदारांचा त्यांच्याबरोबर असायचा, एका रुबाबात ते इथं येत असायचे, चांगले कपडे। या अधिवेशनामध्ये येणारा पहिला माणूस, पहिला नेता कोण असायचा रोज तर ते अजितदादा असायचे, आणि सगळ्यात शेवट जाणारा नेता कोण असायचं ते अजित काका त्या ठिकाणी असायचे। असं एक व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही। जेव्हा केव्हा त्यांनी अधिवेशनामध्ये मुद्दे मांडलेत, नाही तर एखादा निर्णय मंत्री म्हणून घेतलेला आहे, तो निर्णय घेत असताना महाराष्ट्राला केंद्रबिंदू ठेवलेला आहे। आणि शिस्त ही अधिवेशनात कशी असावी, कशा पद्धतीने विषय आणि मुद्दे मांडले असावेत, बोलत असताना कोण कसं बोलतंय, भाषणामध्ये मध्येच कुणी ते काहीतरी बोलतंय का, या सर्व गोष्टींवर तिथं लक्ष असायचं। त्यामुळे एवढा मोठा नेता, एक मराठी माणूस, एक मराठी नेता आणि शिस्तप्रिय अनुभवी नेता आज आपल्याबरोबर नाही आहे। त्यामुळे या अधिवेशनामध्ये येत असताना कुठंतरी मनामध्ये दुःख त्या ठिकाणी होतं आहे, पण त्यांनी आम्हा सगळ्यांना एकच गोष्ट सांगितली आहे, काय झालं तर लढत राहायचं, आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण अधिवेशनात लोकांच्या वतीने, लोकांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी जे कुठले जमतील ते मुद्दे मांडत त्या ठिकाणी लढत राहू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा अर्थसंकल्प मांडणार आहे, ज्या प्रकारे अजित पवारांची आखणी होती या अर्थसंकल्पाबाबत कसं मुख्यमंत्री पूर्ण करतील असं वाटतं? माझ्या अंदाजाने अजितदादांनी आत्तापर्यंत 11 वेळा अर्थसंकल्प या महाराष्ट्र राज्याच्या त्या ठिकाणी मांडलेला आहे। आज जर दादा असते, दुर्दैवी घटना घडली नसती तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वेळा मांडणारे फायनान्स मिनिस्टर हे कोण असते तर अजितदादा असते, पण आज ते आपल्यात नाहीत। तुम्ही जर बघितलं
तर 82 पासूनचा त्यांचा राजकीय प्रवास आहे. एका कारखान्यामध्ये डायरेक्टरपासून त्यांचा सुरू झालेला प्रवास हा राज्याचे उपमुख्यमंत्र्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचला. काही काळ त्यांना अजून मिळाला असता तर या महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं पद म्हणजे मुख्यमंत्रीसुद्धा ते त्या ठिकाणी बनू शकले असते. पण आज ते नाहीत. पण त्यांनी दिलेली शिस्त, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी याच्यावर लक्ष देऊन त्या आत्मसात करून आमच्यासारखे कार्यकर्ते येणार महाराष्ट्राच्या हितासाठी प्रश्न मांडत आणि काम करत त्या ठिकाणी राहू. हरियाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालेला आहे. आपल्याला पाहिलं तर रिसॉर्टमध्ये जे वॉशरूमचे साईनबोर्ड होती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला आहे. जे रिसॉर्ट आहे ते एका सत्ताधारी माणसाचं आहे तिकडचे. लगेचच्या लगेच तिथं कारवाई करणं महत्त्वाचं आहे. महापुरुष आणि महामानव यांचा आदर ठेवणं फार महत्त्वाचं आहे. असं जर एखाद्या रिसॉर्टमध्ये झालं असेल तर ताबडतोब ते रिसॉर्ट बंद झालं पाहिजे. कोण किती कोणाच्या जवळचा आहे का विरोधातला आहे हे न बघता लगेच कारवाई करून ते रिसॉर्ट पुढचा अनेक काळ बंद कसं राहील या बाबतीतला निर्णय घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. माझी अपेक्षा आहे की हरियाणामध्ये ज्या लोकांची सत्ता आहे आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या लोकांची सत्ता आहे. लगेचच्या लगेच फोन करून लगेच कारवाई झाली तर खऱ्या अर्थाने आपल्याला या सरकारला अभिनंदन करता येईल. पण ज्या व्यक्तींनी असं एखादी गोष्ट केलेली आहे तर त्याची कारवाई जेलमध्ये पाठवूनच त्याची कारवाई व्हावी असं आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. दादा के बिना पहला बजट सत्र है. अशा प्रकारे पुतळे असतील याकडे कशा प्रकारे त्या बाबतीत नोंद घ्यावी. महाराष्ट्रामध्ये जिथं कुठं महामानवांचे पुतळे ठीक आहे पण पुतळे बसवत असताना लोकांची भावनासुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे लोकांना विश्वासात घेऊन नियम काय ते थोडंसं बघून तिथं जागा आहे का, उद्या जाऊन विटंबना होणार नाही, कंपाऊंड आहे का, बऱ्याच काय गोष्टी बघून या बाबतीत काय करायचं सर्वच महामानवांच्या बाबतीत सरकारने त्या बाबतीत निर्णय घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. एक मिनिट. जर समजा अशा महाराष्ट्रामध्ये अशा सत्ताच्या सत्तेमध्ये चढाओढीमध्ये जर महाराष्ट्राच्या एका दिग्गज नेत्याला जर अपघात असू दे किंवा काही घटना आपण संशयात्मक आपण त्या दृष्टीकडे बघतोय तर असं जर घडत असेल या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही कसं बघता? घडत असेल तर का घडत नसेल हे माहीत नाही. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राचा मराठी माणूस अजितदादांच्या बाबतीत काय झालं आहे हे खऱ्या गोष्टी पुढं आल्याशिवाय शांत बसणार नाही. त्यामुळे आम्ही कुठेही काही अन्याय होणार नाही या निकालामध्ये नाही तर त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये तो योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावं यासाठी महाराष्ट्रातला एका कानाकोपऱ्यातला साध्यातला साधा माणूसपासून आमदारापर्यंत काही ठराविक नेते यासाठी त्या ठिकाणी लढत आहेत. पण माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या ज्या लोकांना अनुभव आहे, ओळखी आहेत त्या लोकांनी सुद्धा पुढाकार घेण्याची जरूरत आहे. आम्ही आमच्या लेवलला विरोधात असताना तिथं लढतोय पण काही लोक असे सत्तेत आहेत, त्यांना एव्हिएशन मंत्रालय काय असतं कसं असतं त्यांच्या ओळखी आहेत. बऱ्याच काही गोष्टी जरा खोलात जाऊन चर्चा करून माहिती काढून काय खरं घडले हे माहिती घेण्यासाठी जर त्यांनी तिथं प्रयत्न केले तर मला असं वाटतं की इन्व्हेस्टिगेशनला थोडीशी नाही तर तपास यंत्रणेला सुद्धा त्या बाबतीतली मदत होऊ शकते. पण तो त्यांचा विषय. आमच्या लेवलवर आणि महाराष्ट्राच्या लेवलवर आम्ही तिथं लड़त आहोत. जी दादा के बिना पहला बजट सत्र है, आखिर आप क्या उनके कामकाज को किस तरीके से याद करते हैं? देखो, दादा के बारे में अगर बात करनी हो तो बहुत स्ट्रिक्ट नेता थे, डिसिप्लिन नेता थे. महाराष्ट्र के बजट का उन्होंने 11 बार उन्होंने वहाँ पे वो प्रस्तुत किया था. आज अगर वो हमारे बीच होते तो 12 बार और महाराष्ट्र में सबसे ज़्यादा किस व्यक्ति ने ये बजट प्रस्तुत किया था वो वहाँ पे होते, पर आज वो नहीं है. अभी महाराष्ट्र के हित में जो विषय है वो वहाँ पे हम प्रस्तुत करेंगे, वहाँ पे बोलने की कोशिश वहाँ पे करेंगे. क्योंकि दादा ने हमको कहा था कुछ भी हो जाए लेकिन महाराष्ट्र के प्रति, लोगों के प्रति, मराठी व्यक्ति के प्रति आपको लड़ना ही होगा. उस एंगल से हम लड़ते जाएंगे. लेकिन ये लड़ते लड़ते जो विषय हमने हाथ में लिया है दादा के एक्सीडेंट के बारे में, उस बारे में भी हम जहाँ जहाँ मिलेगी वहाँ पे हम चर्चा करेंगे. वहाँ पे ट्रांसपेरेंट लेवल की इन्वेस्टिगेशन वहाँ पे हो रही कि नहीं हो रही उसके बारे में भी हम ध्यान देंगे. आप लगातार केंद्रीय उड्डयन मंत्री के इस्तीफे की मांग कर रहे हैं और इंडिपेंडेंट जांच की बात कर रहे हैं. क्या कुछ ऐसा है कि आप इस्तीफे की मांग कर रहे हैं? देखो, हमारे आप विधानसभा में ये मुद्दा उठाने वाले हैं क्या? नहीं, अभी केंद्र सरकार के जो मंत्री, क्योंकि ये जो पूरा इन्वेस्टिगेशन है वो केंद्र सरकार के हाथ में है. अभी यहाँ पे सीबीआई को ये केस दिया, ऐसे वो बोल रहे दिया नहीं दिया, वो देखने की ज़रूरत है. सीआईडी ने जो तपास किया है या इन्वेस्टिगेशन किया है उसका प्रोग्रेस क्या है ये सरकार को वहाँ पे बताना पड़ेगा. लेकिन कल ही जो स्टेट
मिनिस्टर है केंद्र के मुरली मनोहर, उन्होंने वहाँ पे कहा है कि 2 दिन में वो रिपोर्ट आएगा।